Hello, this is the My Artifact episode number 560. आजची तारीख आहे 15 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 वाजले आहे. डेस्टिनी इज अ रिअली फनी थिंग. म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला होता करीब 2-3 वर्ष अगोदर, द सिक्रेट आणि त्यांनी माझी लाईफ खरंच चेंज केली. म्हणजे मला माझ्या डेस्टिनीपर्यंत पोहोचायचं होतं, बट त्या डेस्टिनीला परखून देण्याचं काम या सिक्रेट एक नावाचा व्हिडिओ आहे त्यांनी मला दाखवलं. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही कोणत्या गोष्टीला किंवा कोणत्या थिंग्सला जर विचार करत असाल त्याच्याबद्दल का ते आपलं व्हावं म्हणून, आणि त्याचा नेहमी आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही नेहमी धडपड करत असाल, तर ती गोष्ट तुम्हाला नक्की भेटते. ती गोष्ट नाही का माझ्या डोक्यात खूप स्ट्राईक झाली बहुत. आणि मला माझ्या डेस्टिनीपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक वे दिसला. तर मग मी माझ्या डेस्टिनीपर्यंत पोहोचण्यासाठी मी आतापर्यंत याच वेला पकडून आहे. लाईक नाव म्हणजे मी विचार करतो की मी फिल्म मेकर आहे, मी फिल्म बनवत आहो, आणि धडपड काय करत आहे, मी स्क्रिप्ट पण लिहित आहे. प्लस मला त्या डेस्टिनीला पर्यंत पोहोचण्यासाठी मला काही ना काही करावं लागेल, आणि त्यासाठी मी रेडी आहे. तर या साऱ्या गोष्टी असणं एक प्रकारे आपल्या डेस्टिनीला अचीव करणं आहे. जरी अजूनपर्यंत मला माझी डेस्टिनी भेटली नाही तरी मला वाटते काही जरूर भेटणार आहे, कारण ही खूप मोठी डेस्टिनी आहे आणि हे भेटतेच. ऑफकोर्स थोडा हार्डवर्क आणि थोडं मेहनत करण्याची गरज आहे, भेटते. विश्वास ठेवला पाहिजे, आणि याच्यावरच दुनिया कायम असते, विश्वासावर. राईट नाव मी जेव्हा नाही का लेवल 2 वर आलो होतो तेव्हा विचार केला होता की मी नागपूरमध्ये आल्यावर फिल्म स्कूल जॉईन करीन, बट ते तसं काही पॉसिबल झालं नाही. मग त्याच्यानंतर काय झालं की मग इथे स्थायिक झालो खापरखेड्याला, आणि त्याच्यानंतर मी ठरवलं होतं का आता इथे राहणं आहे, तिथं मी कसं माझ्या स्वतःच्या ॲबिलिटीला इम्प्रूव्ह करीन. म्हणजे आता जरी मी माझे क्लासेस इथे अवेलेबल नाही तरी ऑनलाईन तर क्लासेस आहे, इंटरनेट थ्रू आपण ॲक्टिंग आणि आपल्या करिअर विषयी अजून जाणून घेऊ शकतो. तर मी तेच करण्याचा प्रयत्न केला. बट इथे खापरखेड्याला इंटरनेट लावणं इट्स काइंड ऑफ रिअली नॉट इम्पॉसिबल, म्हणजे असं मला वाटत होतं. तर मी करीब 2-3 महिने, म्हणजे मागचे 2-3 महिने याच्याबद्दल काही विचारच नाही केला. बट जेव्हापासून मला लॅपटॉप घेऊन देईन असं मला माझ्या वडिलांनी म्हणलं, तेव्हापासून नाही का मी वायफाय बद्दल खूप विचार करून राहिलो होतो. म्हणजे ती खापरखेड्याला वायफाय लावीन. तर आज ते खरं झालं. कॅन यू इमॅजिन, इथे राउटर ठेवून आहे. आता मी तुम्हाला दाखवलं असता, बट हा फ्रेम जो सेल्फी स्टिक आहे ते तुटून आहे, आणि प्लस चार्जर पण लावून आहे, त्यामुळे मी याला कॅमेराला हलवू शकत नाही. बट ट्रस्ट मी, इथे राउटर ठेवून आहे, इथे मोबाईल आहे. आता फक्त लॅपटॉपची कमी आहे. म्हणजे आता फक्त शिकण्यासाठी, म्हणजे आता हे तुमच्यासमोर एवढे सारे पुस्तक वगैरे दिसून राहिले, थिअरी ऑफ मशीन वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. तर आता काय करून राहिलो की आता मी पढाई पण करीन आणि मी माझ्या डेस्टिनीला अचीव करण्याचा प्रयत्न सुद्धा करीन. आणि प्लस आता इथे खापरखेड्यामध्ये रमण्याचं एक कारण भेटलं, कारण इथे वायफाय. म्हणजे जसं आपण मोठे होत त्याच्यावर माणसाला नाही का, आता समजा जर हा प्रश्न माणसाला सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, तर हा प्रश्न जर करीब 100 वर्ष अगोदर विचारला असता तर त्यांनी उत्तर दिलं असतं का अन्न, वस्त्र, निवारा. बट आता जर हा प्रश्न विचारला त्याचा आन्सर काय राहील, अन्न सगळीकडेच भेटते, वस्त्र असा कोणताच व्यक्ती नाही जो नंगा नाही आहे, म्हणजे नंगा आहे असा कोणताच व्यक्ती नाही आहे, सगळेजण कोटेड आहे. निवारा म्हणजे घर वगैरे मोस्टली प्रॉब्लेम जाते, बट त्याचे खूप सारे ऑप्शन आहे. तुम्ही रेंटवर घेऊ शकता किंवा तुम्ही कुठे स्वतःचं घर बांधू शकता.
आणि असे बहुत कमी जण आहेत ज्यांना घर नाही आहे, बहुत कमी जण आहेत. तर ह्या गोष्टी अन्न वस्त्र निवारा एक प्रकारे फेड झाल्या, म्हणजे या सगळ्यांना कॉमन आहे. तर यामुळे याच्यात काही नाही. इम्पॉर्टन्स काय आहे आता, म्हणजे लाईफ म्हणजे आता सर्वात बेसिक नीड काय आहे? चार्जर, मोबाईल, वायफाय. म्हणजे अन्न वस्त्र निवारा, चार्जर, मोबाईल, वायफाय, बास. मग तर का अन्नाची गरज नाही, ना निवाऱ्याची गरज नाही, ना कशाचीच गरज नाही. अरे बस मोबाईल भेटला, वायफाय भेटला, तर हम तो वही पे लग जाते. बस ते लागलं. आणि तरी मी इतका जास्त खुश नाही आहे. इथे खापरखेडाला ते वायफाय लागला तरी मी एवढं जास्त खुश नाही आहे. आतमधून थोडी बहुत फिलिंग आहे, बट काइंड ऑफ फील रिअली नॉर्मल आहे. काही जास्त वाटून नाही राहिलं का वायफाय आहे आणि आता आपण काही ना काहीतरी करू, बट का करू काहीच नाही. जोपर्यंत लॅपटॉप येत नाही तोपर्यंत आपल्यापाशी काही चॉईस नाही आहे. ते पण भेटेल म्हणा, 1-2 हप्त्यात तोही भेटून जाईल. बट ज्याप्रमाणे युनिवर्स माझ्या लाईफमध्ये ज्याप्रमाणे मॅजिक करून राहिली आहे, जस्ट लाईक 4-5 महिना अगोदर जॉब, नंतर इथे हाऊस, इथे राहण्यासाठी घर, नाऊ वायफाय, नाऊ आय एम गेटिंग माय डेस्टिनी. म्हणजे आता काय का एक प्रकारे मला 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 का माझ्या डेस्टिनी पर्यंत जाण्यासाठी नाही का जे डिस्टन्स आहे ना ते खूप कमी दिसून राहिलं आहे. म्हणजे आता खूप जास्त दूर नाही आहे आणि थोडी बहुत मेहनतची गरज आहे. वी कॅन गेट इट. या थोडासा विश्वास असणं, कॉन्फिडन्स असणं, पॉझिटिव्ह फिलिंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण तुम्ही त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह आहात तरच ती गोष्ट तुमच्यावर अट्रॅक्ट होईल. जर तुम्ही त्याच्यावर निगेटिव्ह विचार करत असाल तर मग ते होणार नाही. निगेटिव्ह विचार म्हणजे काय? निगेटिव्ह विचार म्हणजे आपण त्या गोष्टीला घेऊन स्वतःचं मन रमत असेल तर दॅट इज नॉट गुड. या म्हणजे तर तुम्ही जर असं म्हणत आहे का तुम्ही माझ्या बँकेत एकदम अचानकचे 3 करोड रुपये येऊन जावे आणि मग मी विचार करीन का त्याला कशा प्रकारे स्पेंड करावे. वेल, वर्ल्ड इज नॉट फुल अँड डेस्टिनी इज नॉट फुल. तर एक प्रकारे असं काही मागा जे तुमच्या लायबल आहे आणि तुम्ही त्यासाठी मेहनत पण करू शकता. या फुकट फाकट एटीएम मध्ये 3 करोड रुपये कोण टाकणार आहे रे? कोणीच नाही टाकत. या जमान्यात एवढं कोणी दिलदार वगैरे नाही. आणि 3 करोड रुपये, तर म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही अशा गोष्टीला अट्रॅक्ट करा जिथे नाही का त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी तुम्ही मेहनत करण्यासाठी पण रेडी आहात. या आता जस्ट लाईक मी वायफाय साठी मी कोणती मेहनत केली. या मी याच्याबद्दल पॉझिटिव्ह फिलिंग होतो आणि गुड ॲटिट्यूड होता आणि मला या गोष्टीला जाणून घेण्याची खूप जास्त गरज होती. यासाठी मेहनत का केली मी? पैसे, हे वायफाय लावलं, 3,300 रुपये पैसे लागले, ते सगळे मी दिले. आणि ऍक्च्युली मी या महिन्यात खूप कष्ट केले या जॉबमध्ये. जेवढं आहे तेवढं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, रिपोर्ट दिली, खूप चांगला आपला रेकॉर्ड ठेवला. तर एक प्रकारे काय झालं की मी थोडी मेहनत केली आणि त्याचा मला रिफंड भेटला. आणि प्लस जे मागचे 2 दिवस होते त्याचे पण मी पत्रिका कंटिन्युअस आंग पाय दुखत होते तरी काही हे नाही केलं आणि बस आपण पत्रिका वगैरे लिहिल्या, पूर्ण 600 पत्रिका लिहिल्या. ते एक प्रकारे त्याचं पण रिफंड आहे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे का जर तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे नसेल तर त्यासाठी मेहनत करा आणि थोडं पॉझिटिव्ह फिलिंग पण राहा. म्हणजे त्याच्यासोबत थोडं विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी तुम्ही मेहनत करू शकता का? जर हे तुम्ही सॉल्व्ह करून टाकलं तर मग तुम्हाला कोणतीच गोष्ट तुम्हाला भेटण्यापर्यंत थांबू शकत नाही. या मग ते बुर्ज खलिफाचा प्लॉट असो किंवा बुगाटी वेरान असो किंवा फिल्म मेकर असो, एव्हरीथिंग यू गॉट, एव्हरीथिंग. येस, डिपेंड्स ऑन काय जरा मोठी डेस्टिनी असेल तर टाइम पण थोडा मोठा लागेल, राईट? तर जशी आता माझी डेस्टिनी खूप मोठी आहे तर त्यामुळे कसं. बट या आता मला एक थोडं सांगायचं राहिलं की 3 दिवसापासून मी स्क्रिप्ट नाही लिहून राहिलोय. या 3-4 दिवस झाले. व्हाय, रिझन काय? कारण आता जे 2 दिवस होते ते कंटिन्यू मी लोणारेकडे जात होतो आणि पत्रिका लिहित होतो. आणि कसं मग दुपारी डी पॉइंटचं पण कधी कधी काम निघत होतं त्यामुळे तिथे जावं लागत होतं.
आतापर्यंत मी कसा फ्री होतो, बट आता नाही का माझ्या मागे गँग दिली आहे. ते एक प्रकारे त्या गँगवर लक्ष ठेवणं, परमिट काढणं, काम पाहणं वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट, त्याच्यामध्ये नाही का दिवस निघून जातो आणि मला स्क्रिप्ट बनवण्यासाठी टाइमच नाही भेटत. बट मी टाइम काढीन. या आता मी क्लायमॅक्स सीन पर्यंत पोहोचलोय आणि ऑफकोर्स मी काढून घेतोच. आणि एक वेळ लॅपटॉप येऊ दे यार, म्हणजे त्याप्रमाणे काय मी एक प्रकारे ऍक्सेलरेट होऊन जाईन का आता मला हे करायचं आहे ते करायचं आहे. एक प्रकारे लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी मला दिसेल. त्यामुळे मी मोबाईलवर खूप काही केलं ना तरी एक प्रकारे हा एक छोटा डिव्हाइस आहे म्हणूनच हा कळेल. जरी याचे स्पेसिफिकेशन खूप हाय असले तरी इट्स अ मोबाईल अँड आपण जास्त काही करू शकत नाही. तो इट इज इट. तर मी स्क्रिप्ट तर लिहीनच, बट वन ऑफ द लेटेस्ट थिंग, मी पढाई पण नाही करून राहिला. या मी करीब 2 महिन्यापासून पढाई नाही करून राहिला. इट्स अ रिअली बिग प्रॉब्लेम. जर आपल्याला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे तर आपल्याला पढाई तर करणं गरजेचं आहे. आणि इंजिनिअरिंगची पढाई इज नॉट इझी. जर तू म्हणशील का मी पेपरच्या 10 दिवसा अगोदर पढाईला सुरुवात करीन अँड देन क्रॅक आउट, सो यू आर व्हेरी ॲसहोल. खरंच, कारण इंजिनिअरिंगची पढाई बहुत कठीण आहे आणि आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. तर आतापासूनच पढाई करून सुरुवात करून रट्टा मारून घ्यायचा नाही. ऑफकोर्स नॉट. माझ्यापेक्षा टाइम कमी आहे तर बेटर आहे आपण नाही का या गोष्टी शिकून घेऊ. आणि शिकून घेऊ कुठून? इंटरनेट. या आता आपल्यापाशी इंटरनेट आहे, लॅपटॉप तर येणारच आहे, तोपर्यंत आपण मोबाईल आहे तर मोबाईलवर आपण पढाई करू. ऑनलाईन इंटरनेट गायडन्स घेऊ आणि गायडन्स घेतल्यावर याची पढाई सुरुवात करू. या कारण हाच एक वे आहे जे की मला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्यासाठी. या माझी डेस्टिनी खूप ब्राईट आहे आणि फ्युचर आहे, तर याच्याबद्दल थोडं मला कॉन्फिडन्स आहे. बट एक प्रकारे थोडी मेहनत करणं पण जरुरी आहे, राईट. आज काही खास नाही झालं. आज सकाळी ते पत्रिकाच लिहित होतो 12 वाजेपर्यंत आणि देन दुपारी टी पॉइंट होत होतो, काम होतो. आज मी लिहिणार होतो स्क्रिप्ट, बट एक प्रकारे एक्साइटमेंट होती. 3G प्लॅन मारला मी आज, त्यामुळे ते पॉसिबल नाही झालं. आणि घरी आल्यानंतर वायफायचं असं झालं का एकदम सरळ. म्हणजे आज सकाळी मी याच्याबद्दल विचार करत होतो. आज सकाळी 12 म्हणजे जॉबमध्ये करीब 5 वाजेपर्यंत हाच विचार करत होतो. आणि देन अचानकपणे यांच्याकडून नंबर घेतला आणि फोन लावला आणि पहा ना, करीब 2-3 घंट्यात इथे इंटरनेट सुरू झालं, पैसे दिले आणि मी खूप सॅटिस्फाय झालो. या तर सो आज ते एवढंच आहे. आज नाईस and happy and good, getting rewards. So yeah, so this is the My Artifact episode number 560. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. This is the My Artifact episode number 561. आजची तारीख आहे 16 सप्टेंबर 2016. आता वाजले काही रात्रीचे 10 वाजले आज. हाऊ वॉज द फर्स्ट डे विथ द वायफाय? या वायफाय सोबतचा पहिला दिवस कसा होता तुझा? डोळ्यात काहीतरी फरक दिसून राहिला का मला? एक प्रकारे डिस्प्ले नाही का एक प्रकारे चमकून राहिलाय. म्हणजे कसं की एकदम अचानक ब्लिंक होऊन राहिलाय आणि देन व्हॅनिश. हा, तर मी काय म्हणत होतो की अ डे विथ द वायफाय. आज सकाळी उठलो, काही जास्त एक्सायटेड नव्हतो. मी वायफाय सुरू केला, बट वायफाय ऑफलाईन दाखवला. देन दुपारी आलो तो 12 वाजता, तेव्हा पण ऑफलाईन दाखवला. मग ठरवलं का फोन तर करायचाच. त्याला 5 वाजता जेव्हा आलो वायफाय लावला आणि ऍक्च्युली सुरू झाला. म्हणजे जेव्हा मला गरज होती ना बस तेव्हाच सुरू झालं. फालतूच्या वेळ सुरू झाला. म्हणजे बरोबर माझा टाइम कन्झ्युमिंग वाचला. आणि या आणि त्याच्यानंतर मग काही नाही, टाइमपास केला, पढाई नाही केली, नाही स्क्रिप्ट लिहिली. आज तर स्क्रिप्ट सुद्धा नाही लिहिली. या वेल
मी लॅपटॉपचा इंतजार करून राहिला या, कारण जोपर्यंत लॅपटॉप येत नाही तोपर्यंत मी माझ्या स्क्रिप्टला डिझाईन नाही देऊ शकत, आणि जोपर्यंत लॅपटॉप येत नाही तोपर्यंत मी पढाई पण नाही करू शकत, आणि जोपर्यंत लॅपटॉप येत नाही ना मी मूवी डाउनलोड करू शकत नाही, नथिंग. जे काय आहे ते मोबाईलमध्येच आहे. फक्त यूट्यूब ओपन करा, लागेल एक दोन पिक्चर बघा हॉटस्टारवर ऑनलाईन, अँड देन. तर आजचा शुक्रवार आहे, उद्याचा शनिवार आहे. उद्या मी वडिलांना फोन करतो. उद्या वडील राजी झाले तर उद्या मी वर्धेला निघून जाईन, किंवा एक प्रकारे ऑनलाईनच घेऊन घेईन. बेटर आहे आपण ऑफलाईन घेऊ, कारण मोठी वस्तू आहे आणि थोडा रिस्की तर राहतेच, त्यामुळे आपण ऑफलाईन घेऊ. मला माझ्या लॅपटॉपमध्ये ॲटलिस्ट एवढे स्पेसिफिकेशन पाहिजे, म्हणजे 1 TB हार्ड डिस्क, 4 GB रॅम, ॲटलिस्ट 4 GB रॅम, 1.5 नाही i5चं प्रोसेसर या, आणि 2 GB ग्राफिक्स. एवढे स्पेसिफिकेशन मला पाहिजे. आणि जर मला स्पेसिफिकेशन लॅपटॉप मला देत असेल कोणी तर मी काफी हे होईल, म्हणजे मी डील साईन करीन या. आणि मला अशाच प्रकारचा लॅपटॉप पाहिजे, कारण मी एक प्रकारे युजर असा आहे का मी व्हिडिओ जास्त पाहतो, गेम पण जास्त खेळतो, आणि लॉट्स ऑफ द थिंग्स जास्त मी करतो. त्यामुळे मला लॅपटॉपचे असे स्पेसिफिकेशन पाहिजेच. आणि प्लस आय हॅव एन इंटरनेट, सो या. आणि प्लस याच्यावर मला स्टडी सुद्धा करायची आहे, स्क्रिप्ट सुद्धा लिहायची आहे, आणि याच्यातून शिकायचं पण आहे, आणि माझ्या डेस्टिनीबद्दल कसं आहे काय वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट हे शिकायचं आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे इम्पॉर्टन्स आहे लॅपटॉप या. आणि इंटरनेट सुद्धा महत्त्वाचं आहे. मी जस्टिस लीग पाहत होतो अगोदर, काफी बोरिंग होतं, बट माझ्यापाशी दुसरं काही चॉईस नव्हती, त्यामुळे मी जस्टिस लीग पाहत होतो. बट आय हॅव अ चॉईस राईट नाव. आय हॅव एन इंटरनेट, सो आय कॅन डू एनिथिंग आय वॉन्ट. त्यामुळे मी जस्टिस लीग बंद केलं, डिलीट म्हणून. सीझन 1 पाहिलं, सीझन 2 वगैरे पाहून नंतर काफी बोर आहे यार. ते कार्टून नाही का एक प्रकारे, मला फक्त त्यातले कॅरेक्टर अंडरस्टँड करायचे होते, आणि ते कॅरेक्टर्स ओरिजिन आणि बिहाइंड द स्टोरी फक्त पाहायची होती. तर एवढी काही खास त्यांची स्टोरी लाईन नाही आहे, आणि त्याच्याबद्दल इतकी जास्त म्हणजे डीपली स्टोरी लाईन, इतकी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नाही आहे. ज्याप्रमाणे अवतारचं होतं आणि कोराचं होतं, तर त्याप्रमाणे याचं नाही. इव्हन एक्समॅन सुद्धा पण काफी पाणी कम चाय त्यावर. तर त्यामुळे अवतार इज अ रिअली अमेझिंग डेस्टिनी फॉर मी फॉर बिल्डिंग दिस मूवी अवतार सिरीज. आणि मी याला जरूर बनवून, याच्यात मला कॉन्फिडन्स पण आहे या, आणि आय कॅन मेक इट या. तर आजचा शनिवार आहे, तर आजचा शुक्रवार आहे, उद्याचा शनिवार माइट बी वर्धेला असू शकतो, किंवा इथेच असू शकतो या. नागपूरला तर नाही ऑफकोर्स मला, कारण जर मी वडील म्हणाले का भाऊ थांबून जा, तर मग मी आत्याला एक्सक्यूज देईन का इथं गाडी सर्व्हिसिंग करायची आहे, त्यामुळे थांबतो. तर माझ्यापाशी होल डे राहील इंटरनेट वापरण्यासाठी. सो या, बट विदाउट लॅपटॉप आय कॅन डू एनिथिंग मोर एल्स, राईट. सो या, तर यस, एवढंच. आज काय झालं, आज सकाळी उठलो, जॉबवर गेलो, जॉबवरून आलो 5 वाजता. जॉबवर काय झालं, काही खास नाही. आज डिपॉझिटमध्ये काही जास्त काम नव्हतं, आज बसूनच होतो मी मोस्टली. तर स्क्रिप्ट काम नाही लिहिली या. तर मी स्क्रिप्ट याच्यासाठी नाही लिहिली की भाई अशी गलती काऊन करून राहिला राव, म्हणजे स्क्रिप्ट नाही लिहून राहिला, आणि तू बसून होता ना, काम तर नव्हतं, बसूनच होतं ना, तर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं. थोडंसं आपण आता एवढं मोठे सेगमेंट लिहिलेच आहे, थोडशासाठी कशाला गवा करायचा. एक प्रकारे स्ट्रक्चर स्क्रिप्ट तयार झाली ना, मी डिझाईन स्क्रिप्ट बहुत चांगल्याने रिप्रेझेंट करू शकतो, बहुत चांगल्याने.
बस ही स्ट्रक्चर स्क्रिप्ट थोडीशी हे आहे, कॉम्प्लेक्स आहे, कारण एक प्रकारे पूर्ण ढाचा आहे ना याच्यात मला कसं पूर्ण एक्सप्लेन करावं लागते. नंतर मग बाकीचं एन्व्हायरमेंट कसं आहे काय, मग त्याला डिझाईन देण्याचं काम ते डिझाईन स्क्रिप्टमध्ये होऊन जाईल. स्ट्रक्चर स्क्रिप्ट इज इम्पॉर्टंट आणि इट्स अ रिअली टफ जॉब. सो यू हॅव टू डील विथ दिस. यू वॉन्ट युअर डेस्टिनी, सो यू हॅव टू डील विथ दॅट, राईट. आज करीब 560 एपिसोड झाले आहे आर्टिफॅक्टचे आणि माझ्यासाठी एक प्रकारे ट्रेजर आहे. कारण मी अजूनपर्यंत बघितली तर नाही माझी जुनी पुराणी अजूनपर्यंत, बट जेव्हा लॅपटॉप घेईन तेव्हा प्रत्येक गोष्ट पूर्ण लॅपटॉप पर्यंत येते यार, पूर्ण लॅपटॉप पर्यंतच अटकते, तिथंच अटकते आणि मग तिथूनच गाडी पुढे जाते. कारण हा माझा मोबाईल आहे आणि याच्यामध्ये हार्डली 32 GB स्टोरेज मीडिया आहे. याच्यात मी का कुचकू शकतो. लॅपटॉप एक प्रकारे असं एसेन्शियल डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये आपण आपला एक प्रकारे बॅकअप असतो आणि लॉट्स ऑफ द थिंग्स असते जे इम्पॉर्टंट असतात तुमच्या लाईफमध्ये. सो आणि इट कॅन कॅरी एव्हरी प्लेस आय वॉन्ट. सो या इट्स अ रिअली इम्पॉर्टंट, राईट. सो आज एवढंच आहे. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 561. राईट नाउ वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू.